आज आपल्या किलबिल ग्रुपला भेटायला आकांक्षाची सुधा आजी आली होती. सुधा आजी एका मराठी शाळेमधून क्रीडा शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्या सोसायटीच्या बालगोपाळांमध्ये खूप लाडक्या आजी होत्या. त्या बच्चे कंपनीला कवायत शिकवायच्या. लंगडी, खो खो, डॉजबॉल असे त्यांचे खेळ सुद्धा अधूनमधून घ्यायच्या. आज प्रथम सुधा आजींनी मैदानावर मुलांच्या 2 टीम्स करून बैठा खो खो शिकवला. मुलांनी भरपूर मनसोक्त खेळ करून झाल्यावर सुधा आजींनी सगळ्यांना हॉलमध्ये आणले. सुधा आजी म्हणाल्या, बालमित्रांनो, आज एका खट्याळ माकडाची मजेशीर गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. माझ्या गोष्टीचे नाव आहे नसती उठाठेव. तर एका झाडावर 2 माकडे राहत होती. भरपूर खोड्या करायची, इकडून तिकडे झाडावरून उड्या मारायची, झाडावरची फळे तोडून खायची. असे मजेत दिवस चालले होते त्यांचे. एक दिवस 2 लाकूड तोडे त्या झाडाखाली आले. त्यांनी बरोबर एका झाडाचा मोठा ओंडका आणला होता. त्यांना एवढा मोठा ओंडका घरी घेऊन जाणे अवघड होते. म्हणून झाडाच्या सावलीमध्ये बसून ते दोघे करवतीने ओंडका कापायला लागले. आपली 2 खट्याळ माकडे झाडावरून त्यांचे काम उत्सुकतेने पाहत होती. दुपारी सूर्य डोक्यावर आला तसे दोघे लाकूड तोडे बाजूच्या झाडाच्या सावलीमध्ये जेवण करण्यासाठी म्हणून गेले. पण जाताना अर्धवट कापलेल्या ओंडक्यामध्ये लाकडाचा एक पातळ तुकडा फटीमध्ये ठोकून गेले. याला काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात पाचर. पाचर ठोकून गेले. झाडावरील एक माकड दुसऱ्याला म्हणाले, आपण खाली जाऊन ती पाचर काढूयात का? तसे दुसरे शहाणे माकड म्हणाले, नको रे बाबा, आपल्याला काही माहिती नाहीये, उगीच आपण काहीतरी अडचणीत सापडू बरं का. पण हे उन्हाळ माकड त्याने काही ऐकले नाही. दोघे जण झाडावरून हळूच खाली उतरले. उन्हाळ माकड त्या ओंडक्यावर जाऊन बसले आणि त्याने जोरजोरात हलवून ती पाचर एकदाची काढली. जशी पाचर निघाली तशी ओंडक्याची फट फट्ट करून जोरात मिटली आणि उन्हाळ माकडाची शेपटी त्यामध्ये अडकली. त्याला काही इकडचे तिकडे हालता येईना. ते लागले जोरजोरात ओरडायला. माकडाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून दोघे लाकूडतोडे धावत आले. आपले शहाणे माकड गेले झाडावर पळून. पण बिचारे उन्हाळ माकड मात्र लाकूड तोड्यांच्या तावडीत सापडले. त्याला चांगले रट्टे तर मिळालेच, पण त्याची शेपटी देखील तुटली. आता या गोष्टीवरून आपण काय बरं शिकायचे? आपण शिकायचे, कोणतीही नवीन गोष्ट करताना त्याची पूर्ण माहिती करून घेतली पाहिजे. माहिती नसलेली गोष्ट करायला गेलो तर एखादे वेळी आपले खूप नुकसान होऊ शकते.